नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहता GTV न्यूज मराठी. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळच्या घाटंजीमध्ये नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. घाटंजी येथील एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत घाटंजी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान हा एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आला. घाटंजी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा सोनल ठाकरे, सभापती नम्रता मेश्राम आणि नगर परिषदेच्या गटनेत्या संगीता भुरे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये 70 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अश्विनी उदार यांनी बाजी मारत त्या होम मिनिस्टर ठरल्या. या स्पर्धेतील उपविजेत्या ह्या अपर्णा चक्कावार ह्या ठरल्या. स्पर्धेत रोहिणी दांडगे यांनी 3रा क्रमांक पटकावला. साक्षी खर्चे ह्या 4थ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. रश्मी ठाकरे यांनी 5वा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना संगीता भुरे, साधना ठाकरे, माधुरी चौधरी, शीलाताई वाघ, मायाताई यमसरवार आणि रत्नाई साडी सेंटर कडून पैठणी बक्षीस स्वरूपात देण्यात आली. या स्पर्धेमध्ये वर्षा गुजलवार यांच्याकडून स्मिता नारलावाल, जान्हवी वर्मा, प्रतिमा ढगले, राधिका गुंडावार आणि विशाखा अंजीकर या 5 स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. एकता महिला मंडळ आणि यशस्विनी संस्थेच्या माधुरी चौधरी, पूजा उत्तरवार, पुष्पा रामपिल्लीवार, अश्विनी भुरे, सीमा ठाकरे, स्मिता मानकर आणि तेजस्विनी राऊत यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मोलाचं सहकार्य केलं. ब्युरो रिपोर्ट, GTV न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.